तक्रारदार यांचे 31 तुरीचे पोते पाकिटे प्रत्येकी 50 ग्रॅम खराब असल्याचे सांगून त्याची चाळणी करून वखार महामंडळ अक्कलकोट येथे पाठवण्यासाठी तक्रारदार यांना आरोपी क्रमांक 1 राजशेखर श्रीमंत मुळे वय 64 पद लेखापाल कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोट सोलापूर, आरोपी क्रमांक 2 विनायक अंबादास जाधव वय 35 कंत्राटी कर्मचारी कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोट यांनी 2500 रुपये लाचेची मागणी केली होती। त्यावरून तक्रारदार यांनी लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर येथे दिली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याकडून लाचेचा सापळा लावण्यात आला होता। त्यावर वर नमूद दोन्ही आरोपींना लाच स्वीकारल्यावर पकडण्यात आले होते। यावरून आरोपी राजशेखर मुळे वय 64 पद लेखापाल कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोट सोलापूर व विनायक अंबादास जाधव वय 35 कंत्राटी कर्मचारी कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोट सोलापूर यांच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7, 12, 13(1)(ड), 13(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक वैभव मारकड, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी करून नमूद दोन्ही आरोपींविरुद्ध विशेष न्यायालय सोलापूर येथे दोषारोपपत्र दाखल केले होते। सदर केसची दिनांक 15 सप्टेंबर रोजी सुनावणी न्यायमूर्ती योगेश राणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश 2 सोलापूर यांच्या कोर्टात होऊन आरोपी राजशेखर मुळे वय 64 व आरोपी विनायक अंबादास जाधव वय 35 यांना वरील गुन्ह्यात दोषी ठरवून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे प्रत्येकी 3 वर्षे शिक्षा आणि 5000 रुपये द्रव्यदंड अशी शिक्षा सुनावली आहे। सरकार पक्षातर्फे सदर खटल्यात ॲडव्होकेट शीतल डोके तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट सुरेश पाटील यांनी काम पाहिले। प्रस्तुत प्रकरणामध्ये शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे व अजित पाटील अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन तर्फे कोर्ट पैरवी अधिकारी प्रशांत चौगुले पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर व कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून महिला पोलीस नाईक प्रियांका गायकवाड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी काम पाहिले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।